नगर जिल्ह्यातली एक खरी घटना ही गोष्ट नेवासा तालुक्यातलीच आहे, पण भयकथा नाही, चमत्काराची गोष्ट. इसवी सन 1990चा दुष्काळ आणि पैठणचा पाणी. 1990 साल नगर जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला होता. नेवासा, शेवगाव, पाथर्डी सगळीकडे पाणी नाही. विहिरी आटल्या, गोदावरीला पाणी नाही. जनावर मरायला लागली. नेवासा तालुक्यातलं सलबतपूर गाव. तिथे विठ्ठलराव शिंदे नावाचे एक शेतकरी. 70 वर्षांचे, पण एकरभर जमीन कसायचे. त्यांच्या शेतात एक 300 वर्ष जुनी बारव होती, शिंदे बारव. पण 1985 पासून ती पण कोरडी पडली होती. गावात टंकर यायचे, पण पाणी पुरायचं नाही. बायका 5 ते 5 किलोमीटर पायपीट करायच्या. एक दिवस विठ्ठलराव यांच्या स्वप्नात संत ज्ञानेश्वर माऊली आले. माऊली म्हणाले, विठ्ठला, तुझ्या बारवेत पाणी आहे. फक्त श्रद्धा पाहिजे. उद्या पहाटे 4ला बारवेत उतर. विठ्ठलरावांना वाटलं भास झाला. पण पहाटे 4ला त्यांना झोप लागेना. ते कंदील घेऊन बारवेत उतरले. बारव पूर्ण कोरडी. तेवढ्यात त्यांना बारवेच्या भिंतीत एक लहानसा दगड हलताना दिसला. त्यांनी दगड काढला आणि पाण्याची धार सुरू झाली, आधी बारीक, मग जोरात. 1 तासात बारव अर्धी भरली. सकाळी अख्खं गाव गोळा झालं. लोक पाणी बघून रडायला लागले. त्या बारवेने पुढचे 6 महिने अख्ख्या सलबतपूर गावाला पाणी पुरवलं. ना आटली, ना कमी झालं. सरकारी अधिकारी आले, भूजल तज्ज्ञ आले. ते म्हणाले, हा जिवंत झरा आहे. 300 वर्षांपूर्वी बांधताना कारागिरांनी बरोबर जागा हेरली होती. दगडाच्या मागे पाण्याचा साठा होता. पण गावकरी म्हणतात, माऊलींची कृपा होती. कारण ज्या दिवशी पाणी लागलं तो दिवस होता आषाढी एकादशीचा. आणि नेवासा हीच ती भूमी जिथे माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. आजही ती शिंदे बारव सलाबतपूर गावात आहे. दुष्काळात ती कधी कोरडी पडत नाही. लोक तिला माऊलीची बारव म्हणतात. सत्य घटनेची नोंद. 1990च्या दुष्काळात नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा जिवंत झऱ्याच्या बारवा सापडल्या. सलबतपूरची ही गोष्ट जुने लोक आजही सांगतात. पेपरात पण आली होती तेव्हा.